प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय मनोज जरांगे पाटील, आपणास क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। मनोज भाऊ, तुम्ही विनाकारण इतरांची लायकी काढत असाल तर तुमचा मुलायचा कोण आणि कशाला ठेवेल? खरं पाहिलं तर मनोजराव, तुमच्याबद्दल माझ्या मनात एक आदर निर्माण झाला होता। आंबेडकरी समूहात तुमच्याबद्दल आणि गरीब मराठा बांधवांबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली होती। याला कारण तुम्ही प्रस्थापित मराठा नेतृत्वाला मोडीत काढत गोरगरीब मराठा तरुणांच्या हाती नेतृत्वाची धुरा दिली। मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असणाऱ्या आंतरवाली सराटी ह्या गावात तुम्ही संवैधानिक मार्गाने आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं। पण दुर्दैवानं त्या आंदोलनाच्या ठिकाणी लाठीमार झाला। परंतु ह्याच लाठीमार प्रकरणामुळे तुम्ही चर्चेत आला, मोठे झाला। मीडियानं तुम्हाला मोठे करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही। आमची तरणी बांड पोरं मारली जातात, कापली जातात, त्याची साधी दखलही कुणी घेत नाही। आहा नाही की उहू नाही, कारण या देशात आम्हाला मारून टाकण्याचे जणू काही लायसन्स मिळालं आहे, अशी इथली मानसिकता झालेली आहे, असं इथल्या बधीर झालेल्या संवेदनाशून्य समाज मनावरून वाटू लागले। पण तुमच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराची मात्र संपूर्ण देशातली मीडिया दखल घेत तुम्हाला हिरो बनवते। यालाच आम्ही जातीवाद म्हणतो। त्यालाही आमची ना नाही। उलट कोणतं तरी प्रामाणिक व गरीब नेतृत्व आकाराला येतंय, उभं राहतंय आणि सर्व सत्ताधीश सरकारला घाम फोडतंय, याचेच आम्हाला कौतुक होतं। बोलण्याचे आणि लिहिण्याचे तात्पर्य असे की गरीब मराठ्यांबद्दल तुमच्या मनात असणाऱ्या प्रामाणिक हेतूबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नसल्यामुळे तुमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्र मी तुम्हाला भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं 2 नोव्हेंबर 2023 रोजी लिहिलं। संपूर्ण देशभरातून ह्या पत्राला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून मराठा असो की बौद्ध, ओबीसी असो की ब्राह्मण, अगदी सर्वांनीच माझ्या या पत्राचे भरभरून स्वागत केले। आज मला दुसऱ्यांदा अवघ्या 22 दिवसात तुम्हाला पुन्हा एकदा पत्र लिहावे लागत आहे। याला कारण तुमची धरसोड वृत्ती। शेवटी तुमच्या पोटात असणारी जातीवादी गरळ तुमच्या ओठावर आलीस, असं दुर्दैवानं नमूद करावेसे वाटते। गेल्या 3-4 दिवसात तुम्ही ज्या भाषेचा प्रयोग केला व करत आहात ती भाषा एखाद्या प्रगल्भ प्रामाणिक नेत्याच्या तोंडी बिलकुल शोभत नाही। आम्ही हुशार असताना ही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे, अशी जी भाषा तुम्ही वापरत आहात ती भाषा गल्लीबोळातली सडक छाप भाषा आहे। इंस्टाग्रामवर ज्या पद्धतीनं काही फडतूस बिनडोक पोरं अक्कल शून्यपणाचे कुदर्शन घडवणारे रील्स बनवत आहे, त्या बिनडोक छपरी पोरांच्या भाषेत आणि तुमच्या हल्लीच्या भाषेत काही फरक नसल्याचे दिसून येत आहे। याचा अर्थ त्या छपरी पोरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीही फरक नाही, असे आम्ही मानायचे का? जरांगे पाटील, तुम्ही म्हणता की मराठा समाजाला 70 वर्षांपूर्वीच आरक्षण मिळालं असतं तर आज मराठा ही जगातली सर्वात प्रगत जात ठरली असती। आम्हाला आरक्षण असतानाही आमच्या समाजाचे लाखो पोरं बेरोजगार आहेत। आम्ही हुशार असतानाही ज्यांची लायकी नाही अशा लोकांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आमच्यावर आली आहे। जरांगे पाटील, ही कुठली तुमची मानसिकता? तुम्ही म्हणता की 70 वर्षांपूर्वी जर आम्हाला आरक्षण मिळालं असतं तर मराठा जात जगातली सर्वात प्रगत जात ठरली असती। ठीक आहे, आपण तुमचे हेही म्हणणे खरे मानूया। तुम्हाला 70 वर्षांपूर्वीच आरक्षण मिळालं असतं तर आज मराठे जगात अव्वल क्रमांकावर असते। पूर्वाश्रमीच्या महार व आताच्या बौद्ध समाजाप्रमाणेच मराठा समाज हा शूरवीर आहे, लढवय्या आहे, प्रामाणिक आहे, याबद्दल दुमत नाही। मग 70 वर्षांपूर्वीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आरक्षण देत होते, ते तेव्हा तुमच्या पूर्वजांनी का नाकारले? तुमच्या पूर्वजांना भविष्यातलं काही कळत नव्हतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बाबा, तुमचे पूर्वज दूरदृष्टीचे नव्हते काय?
नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमच्या पूर्वजांनी आरक्षण नाकारण्याचा दोष तुम्ही इतरांना का देता? आमच्या पूर्वजांच्या अदूरदृष्टीपणामुळे आम्ही आरक्षणापासून वंचित राहिलो. जर आमच्या पूर्वजांनी हा अविचारीपणा केला नसता तर आज आम्ही जगात टॉपवर असतो, असं जर तुम्ही म्हणाला असता तर ते अधिक योग्य ठरलं असतं, जनतेला भावलं असतं आणि तुमच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब झालं असतं. पण दुर्दैवानं सत्य स्वीकारण्याची तुमची ताकद नाही आणि कुवतसुद्धा नाही असंच म्हणावे लागते. मनोज जरांगे पाटील, तुम्ही कुणाची लायकी काढताय ते एकदा जाहीरपणे सांगूनच टाका. गरीब मराठ्यांना सुद्धा आपण गरीब असल्याची जाणीव झाल्याने आम्ही जात धर्म वर्ग भेद न पाहता गरीब मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. मनोज जरांगे पाटलाला आरक्षण हवे म्हणून आम्ही आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. तुमच्या मागे जी मूर्ती आहे ती बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि छत्रपती आमच्या काळजात कोरलेले आहेत. त्यामुळेच आम्ही पाठिंबा देत आहोत याचे भान असू द्या. काल परवा तुम्ही लायकीची जी भाषा वापरली ती अत्यंत बालिश व अपरिपक्व अशी भाषा आहे. या देशात गुणवत्तेवरून लायकी ठरवल्या जाते की जातीवरून लायकी ठरवल्या जाते की व्यवहारावरून लायकी ठरवल्या जाते हे एकदा सांगून टाका. मुळात लायक कोण आणि नालायक कोण हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा फोटोचा तुम्ही तुमच्या आंदोलनात वापर करू नका किंवा छत्रपतींच्या मूर्तीला हार घालण्याची सुद्धा तुमची लायकी नाही असं जर उद्या तुम्हाला कोणी म्हणाले तर ते तुम्ही सहन कराल काय? मुळात असं बोलण्याचे कुणालाही अधिकार नाही. त्याच पद्धतीनं कुणाची लायकी काढण्याचा तुम्हाला सुद्धा काही मात्र अधिकार नाही याचे भान ठेवा. तथागत बुद्धांच्या या भारत देशात शैक्षणिक गुणवत्ता, व्यावहारिक आचरण, पंचशील पालन, बौद्धिक क्षमता यावरून पात्रता म्हणजे तुमच्या भाषेत लायकी ठरवल्या जाते. गोरगरीब समाजासाठी लढणारा योद्धा म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. जरांगे पाटील, तुम्ही लायकी कुणाची काढताय? अहो, शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या 18 पगड जातीतील प्रत्येक बहुजन मावळ्यांकडे लायकी होती म्हणूनच ते शिवरायांसाठी लढले, स्वराज्यासाठी लढले, स्वराज्य टिकून दावले. लायकी होती म्हणून शेतात नांगरणी करणारे महान शूरवीर तानाजी मालुसरे मराठा सैन्याचे सुभेदार सेनापती झाले हे सत्य तुम्ही नाकारता काय? लायकी होती म्हणूनच इथल्या जाती व्यवस्थेने भटके जीवन लादलेल्या भटक्या समाजाचे, रामोशी समाजाचे असून सुद्धा बहिर्जी नाईक स्वराज्याचे गुप्तहेर बनले हे सत्य तुम्ही नाकारता काय? स्वराज्याची सारी गुपिते शिवरायांच्या नंतर फक्त बहिर्जी नाईकांनाच माहिती होती. इतका विश्वास बहिर्जी नाईक यांच्यावर शिवरायांनी दाखविला तो केवळ लायकी होती म्हणूनच ना? हे सत्य तुम्ही नाकारणार आहात का? लायकी होती म्हणून रामोशी समाजाचे बहिर्जी नाईक शिवरायांचा तिसरा डोळा बनले हा सत्य इतिहास तुम्ही नाकारण्याची हिंमत करू शकाल काय? लायकी होती म्हणून शिवरायांनी जीवा महाले यांना अफजल खान युद्धाच्या वेळी आपले विश्वासू अंगरक्षक म्हणून सोबत नेले होते ना? अफजल खान युद्धाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर दांडपट्टा चालवणारे जीवा महाले नसते तर? ते जीवा होते म्हणूनच आमचे शिवा जिवंत राहिले हा सत्य इतिहास तुम्हाला नाकारता येईल काय? लायकी नसते तर स्वराज्याचे इंजिनियर म्हणून हिरोजी इंदलकर असते काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकरावर म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे झालेल्या देहाचे तुकडे गोळा करून आपल्या अंगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणारे गोविंद बाबा गायकवाड यांच्याशिवाय दुसरा कोणी लायक होता का? सांगा, त्यावेळी गोविंद बाबा गायकवाड यांच्याशिवाय दुसरा कोणी लायक होता का महाराष्ट्रात? त्यावेळी संभाजी राजांवर अंत्यसंस्कार करायला का कोणी माईचा लालपुडा आला नाही? लायकी होती म्हणूनच रायप्पा महार यांनी आपल्या स्वराज्य रक्षक धन्याचे छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांच्या कैदीतून सोडवण्यासाठी आपले बलिदान दिले हे सत्य नाकारण्याची तुमची हिंमत आहे का? भारताचे राष्ट्रपिता महात्मा फुलेंची वैचारिक लायकी होती म्हणूनच शिवरायांची समाधी त्यांनी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती साजरी केली. हे त्रिकालाबाधित सत्य तुम्ही नाकारू शकता काय?
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धिक लायकी होती म्हणूनच ह्या देशाचं संविधान निर्माण झालं, साकारलं. हा देश एक संघ राहिला, एक संध राहिला, हे सत्य नाकारण्याची तुम्ही हिंमत करू शकाल काय? जरांगे पाटील, कोणाची लायकी काढताय? आमच्या वारकरी परंपरेतील बहुजन संत लायकी होती म्हणूनच संत झाले. कोणाची लायकी काढताय तुम्ही? हजारो वर्षांपासून हक्क, अधिकार, शिक्षण, जमिनी, संपत्ती यापासून दूर ठेवलेल्या समाजाची लायकी तेव्हाच कळेल जेव्हा त्या समाजाला शिक्षण, हक्क, अधिकार, जमिनी, संपत्ती सर्वच गोष्टींची पूर्तता होईल. मग बघा कोणाची किती लायकी आहे ते. जरांगे पाटील, आम्हाला वाटले होते की आमच्या बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे तुम्ही पायिक आहात, अनुयायी आहात, म्हणून आम्ही तुम्हाला बिना शर्त अगदी मनापासून पाठिंबा दिला होता. भले तुम्ही कोणाची लायकी काढली आम्हाला माहीत नाही, परंतु तरीसुद्धा आजही आमचा तुमच्या संवैधानिक आंदोलनाला पाठिंबा आहेस. कारण इतरांची लायकी काढणारं वाक्य तुम्ही एकट्याने वापरले आहे, त्यात आमच्या गरीब मराठा बांधवांचा दोष काय? तुम्ही म्हणजे संपूर्ण समाज नव्हे. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आमचा पाठिंबा हा कोण्या मनोज जरांगे पाटलाच्या तोंडाला वा चेहऱ्याला पाहून किंवा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याला पाहून कधीच नव्हता. तर आमचा पाठिंबा हा गोरगरीब मराठा बांधवांच्या न्याय अधिकारांसाठी आहे. मनोज जरांगे पाटील काल आलेत, पण आमचा गोरगरीब मराठा बांधव हा आरक्षण मिळावे म्हणून गेल्या 30-40 वर्षांपासून लढत आहे. एखाद्याला अवास्तव प्रसिद्धी मिळाली की ती प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन माणूस काहीही बोलतो आणि नंतर त्याचा अण्णा हजारे होतो, हे आपण पाहत आलोय. मनोज जरांगे हा लढवय्या कार्यकर्ता असून हा कार्यकर्ता वाया जाऊ नये एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी बोलताना शब्दांचे भान ठेवावे किंवा ज्यांच्याबद्दल बोलायचे आहे थेट त्यांचे नाव घेऊन बोलावे, जेणेकरून इतर कुणाचाही गैरसमज होणार नाही. गोरगरीब मराठा बांधवांना त्यांचे न्याय अधिकार मिळावे म्हणून आमचा गरीब मराठा आरक्षणाला कालही पाठिंबा होता, आजही आहे आणि तो उद्यासुद्धा कायम असणार आहे. मनोज जरांगे पाटलांचे काय? असे अनेक मनोज जरांगे येतील आणि जातील, पण समाज मात्र तोच आहे आणि तोच राहील. गरीब मराठा बांधवांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांचे न्याय अधिकार मिळावेत हीच महामंगल कामना. जय भीम, जय अशोक, जय शिवराय, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय. आपला क्रांती साथी भीम पॅन्थर राजेश गवळी. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला